हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. डिजिटेक DWM111 वायरलेस मायक्रोफोन हा माईक तुम्ही काही एटीनवर माझ्याकडून तुमच्या व्हिडिओसाठी फ्री ट्रायल म्हणून वापरून बघू शकता. असं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. तर ते कसं काय त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा व्हिडिओ कोणाकडून स्पॉन्सर नाहीये किंवा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सजेशन देत नाही की तुम्ही हाच माईक विकत घ्या म्हणून. फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हा माईक मी स्वतः का विकत घेतलेला आहे. त्यासाठी काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे ते म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना विशेष करून यूट्यूबसाठी जर तुम्ही स्वतःचा आवाज देत असाल किंवा इतर कोणाचा आवाज रेकॉर्ड करत असाल तर तो आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झाला पाहिजे. कारण तुमच्या व्हिडिओची व्हिडिओ क्वालिटी थोडीफार कमी जास्त चालू शकते, परंतु तुम्ही जे बोलताय ते समोरच्यापर्यंत व्यवस्थित ऐकायला गेलं पाहिजे. नाहीतर तो व्हिडिओ वीक पडू शकतो, तुमचा व्हिडिओ कंटाळवाणा होऊ शकतो. आता हेच ऐका. दरवेळी मला ही हकीकत रंगवून सांगता येत नाही. आजचा दिवस तसा होता. दरवेळी मला ही हकीकत रंगवून सांगता येत नाही. आजचा दिवस तसा होता. ऐकलात, हे दोन्ही व्हिडिओ एकाच ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत. एक व्हिडिओत तुम्हाला व्यवस्थित आवाज ऐकायला येतोय तर दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला माझ्या आवाजाव्यतिरिक्त इतरही आवाज रेकॉर्ड झालेले दिसत आहेत. हे जर तुम्ही आणखी ट्रॅफिकच्या ठिकाणी असाल, तुम्ही ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करताना आणखी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे सगळं तुम्हाला या माईकमुळे ऍडजस्ट करता येऊ शकतं. आता हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण आहे ते म्हणजे पैसे आणि क्वालिटी. अनेक ठिकाणी माहिती चेक केल्यानंतर मग ती ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत, मला असं समजलं की ही कंपनी जिचा हे प्रोडक्ट आहे ती कंपनी अशासाठी प्रसिद्ध आहे की या कंपनीचे प्रोडक्ट क्वालिटी तर बेस्ट असते, पण त्या मानाने त्याची किंमत थोडी कमी असते. तसं पाहायला गेलं तर ही किंमत ही माझ्यासाठी थोडी जास्तच आहे. याऐवजी याच कंपनीचा मी अर्ध्या किमतीचा डिजिटेक 101 किंवा 106 हा माईक घेऊ शकलो असतो. तुम्ही तो ट्राय करू शकता जर तुम्ही एकट्यानेच किंवा 2 व्यक्ती मिळून व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर. पण माझं तसं नव्हतं. मला माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती पुढे जाऊन इतरही लोकांना ऍड करायचं आहे. मग ती 2 असू देत, 3 असू देत किंवा 4 असू देत. मग त्यावेळी प्रॉब्लेम व्हायला नको असं मला वाटत होतं. आणि मग खर्च होतोय तर एकदाच होऊ देत असं म्हणून मी हा माईक घेऊन टाकलेला आहे. आणखी एक सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही हा माईक विकत घेणार असाल किंवा इतरही कोणतेही प्रोडक्ट विकत घेणार असाल आणि ते ऑनलाईन मागवत असाल किंवा ऑफलाईन मागवत असाल तर शक्यतो ते ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊनच घ्या. कारण बाय चान्स कोणता प्रॉब्लेम आला तर तो दुकानात जाऊन सहज सॉल्व्ह होऊ शकतो. कारण ऑनलाईनमध्ये जास्त वेळ जातो असं मला वाटतंय. हे तुम्हाला सांगायचं होतं. आता आपण बघूयात या माईक सोबत, हे आपण ओपन करून बघूया या माईक सोबत आपल्याला काय काय मिळालेलं आहे, कोणकोणत्या ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत त्या. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हा बॉक्स मी आधीच ओपन केलेला आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीपासून पाहता यावं यासाठी मी हा व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तो एकदम पूर्ण त्याची माहिती मिळेल. हे बघा, हे आहे बिल आहे. हे हा माईक मी टॉप 10 मधून घेतलेला आहे. हे बघा, याच्यावर संपूर्ण या बिलावर तुमची प्राइस, तुमचं वॉरंटी 1 वर्षाची आहे ते सर्व दिलेलं आहे. आता 2च मिनिटात आपण हा बॉक्स ओपन करणार आहोत आणि तुम्हालाही मग बघता येईल याच्यात नेमकं तुम्हाला काय काय मिळालेलं आहे ते. फक्त 1च मिनिट बघा. हे बघा, हे पॉकेट बघूनच मित्रांनो पैसे वसूल झाल्यासारखं वाटतं. सुंदर पॉकेट आहे. हे बघा, आतमध्ये हे असं आहे. हे आहे 4 ट्रान्समीटर, एक रिसिव्हर आहे जो तुम्हाला मोबाईल अटॅच करायचा आहे. आणि या रिसिव्हरपासून साधारण 50 मीटरपर्यंत तुम्ही हे 4 ट्रान्समीटर यूज करू शकता असं कंपनीचं मत आहे. हे बघा, तुम्हाला मी बाकीची माहिती दाखवतो. हे आहेत पॅम्पलेट. हे एक आहे QR. हा QR ने तुम्हाला मोबाईलला ते अटॅच करायचं ॲप्लिकेशन घेऊन. ही आहे पूर्ण माहिती. याच्यासोबत तुम्हाला जे जे काही मिळालं आहे त्यांची, ते कसं यूज करायचं त्या संदर्भात. हे बघा, आता आपण बघू. हे बघा, या पिन आहेत सगळ्या.
हे बघा, ह्या 2 केबल आहेत. पहिल्या गोष्टी मी जे काढतोय ह्याला एक साईडला C टाईप पिन आहे आणि दुसऱ्या साईडला 3.5 mm जॅक पिन आहे. या पिन तुम्ही DSLRला वापरू शकता, त्यासाठीचे आहेत. नंतर ही एक पिन आहे ज्याला 2 C पिन अटॅच आहेत आणि एक साईड आहे ती ॲडॅप्टरला तुमच्या अटॅच करायची आहे, त्याने तुम्ही चार्जिंग करू शकता. त्यानंतर ही आहे तुमची मेन पिन, दोन्ही साईडला C पिन आहे. ही तुम्हाला मोबाईलला अटॅच करायची एक साईडला तुमच्या ट्रान्समीटरला अटॅच करायची. नंतर ही आहे तुमची आयफोनची केबल. हे आहेत तुम्हाला 4 इयरफोन दिलेले आहेत 4 ट्रान्समीटरसाठी. तुम्ही याच्याने ऐकू शकता. थोडं लांब असाल तर एकमेकांचं संभाषण तुम्हाला याच्यातून ऐकू येऊ शकतं. हे आहेत ट्रान्समीटर विथ वाइंड मोप. हे तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे तुम्हाला तुमच्या ट्रान्समीटरला वरच्या साईडला अटॅच करायचे आहेत. हे बघा, हे असे आहेत. बघा, हे वरती दिसतोय मध्यभागी. इथे माईक तुमचा आहे त्याला हे असं अटॅच करायचं आहे. हे ओपन कॅमेराचं ॲप्लिकेशन आहे. कसं अटॅच करायचं तुम्हाला सांगतोय मी आता. हे बघा, तुमचं मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. ओपन कॅमेरा ॲप म्हणून आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं तुमच्या मोबाईलमध्ये. मी हे आधीच केलेलं आहे ऑलरेडी, तरी पण तुम्हाला परत दाखवतोय. हे इन्स्टॉल केलं, ओपन केलं की इथे तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं. त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन वरच्या साईडला सेटिंग आहे त्याची, एक चाक दिसते त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर हे बघा, हे इथे अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला. हे इंटरनल माईक आहे ना, तिथे तुम्हाला जायचंय. ऑडिओ सोर्समध्ये जाऊन व्हिडिओ सेटिंग, ऑडिओ सोर्स, नंतर इंटरनल माईक असं करायचं तुम्हाला पूर्ण प्रॉपर. आता आपण हे बघू ह्या माईक आणि ट्रान्समीटरला कसं जोडायचं ते. हे बघा, हे खालच्या साईडला तुम्हाला, वरच्या साईडला हे तुम्हाला प्लस मायनस आवाजची क्वालिटी कमी जास्त करायचं आहे. खालच्या साईडला माईक तुम्हाला कसा ऑन करायचा आहे. दोन्ही साईडला तसंच आहे, ट्रान्समीटरला आणि रिसिव्हरला पण. हे बघा, हे खालती दाबून ठेवल्यानंतर लॉंग प्रेस केला, हे तुमचं रिसिव्हर ट्रान्समीटर आहे त्याला पण असंच आहे. असं हे नॉर्मल, हे ब्लिंक व्हायचं बंद झालं की समजायचं अटॅच झाले दोन्ही एकमेकाला. हा साधा रेकॉर्ड याने होते असे. हे आहे C पिन, इथे तुम्हाला असं अटॅच करायचं याला, आणि ही दुसरी बाजू तुमच्या मोबाईलला अटॅच करायची. आणि हा इयरफोन तुम्ही त्याच्या रिसिव्हरला पण तुम्ही अटॅच करू शकता जर तुम्हाला तिथून ऐकायचं असेल तर, किंवा 4 ठिकाणी 4 लोक असतील तर त्यांनाही देऊन प्रत्येकाच्या ट्रान्समीटरला अटॅच करून प्रत्येकजण एकमेकाचं संभाषण ऐकू शकतो. आपण काय बोलतोय, काय रेकॉर्ड होतंय ते. हे बघा, इथे वरच्या साईडला इथे काढतो मी जरा. हे बघा, इथे वरच्या साईडला इयरफोनचं दिलेलं आहे, तिथे जॉईन करायचं आहे तुम्हाला. हे असं ते जॉईन होतं. हे लेफ्ट साईडला आहे, ते तुम्ही तुमचा कॉल हे रेकॉर्डिंग कोणत्या पद्धतीची पाहिजे तुम्ही ठरवू शकता. एक आहे ते म्हणजे तुमची नॉर्मल रेकॉर्डिंग. नंतर दुसरी आहे ती, हे बघा, ही ब्ल्यू लाईट दिसते, ही आहे नॉइज ऑन ऑफचं, म्हणजे तुमचा आवाज रेकॉर्ड होत नाही. त्याच्यानंतर ही आता ग्रीन लाईट पेटली, इको म्हणून लिहिलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आवाज जो तुम्हाला मी दाखवेन नंतर एका व्हिडिओमध्ये कसा आवाज येतोय. साधारण हॉरर शूट तुम्ही काही करत असाल आणि तुम्हाला आवाज घुमवायचा असेल वगैरे, तर त्या स्टोरीसाठी वगैरे तुम्हाला तो मस्त वाटतो एकदम इफेक्ट. हे बघा, एकंदरीत अशी माहिती.
तर आता सगळं आपलं हे बघून तर झालेलं आहे. एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे माईकची टेस्टिंग. या माईकचा नेमका आवाज कसा येतोय, त्याचा वापर आपण आणखी कशासाठी करू शकतो हे तुम्हाला मला सविस्तर सांगायचं आहे. पण ते तुम्हाला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओत सांगेनच, कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. आता आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तुमच्यासाठी ते बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा माईक तुम्ही स्वतः वापरून बघू शकता. त्यासाठी काही अटी आहेत. त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्ही माझ्यापासून जवळच्या अंतरावर असले पाहिजे, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचायला मला सहज शक्य होईल. दुसरी अट अशी आहे की ती तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही नियमित व्हिडिओ अपलोड करत असला पाहिजेत आणि ते व्हिडिओ आवाजाची संदर्भात असले पाहिजे. त्याच्यात तुमचा स्वतःचा सहभाग असला पाहिजे. आणखी काही छोट्या मोठ्या अटी आहेत, पण त्या काही विचित्र लोकांसाठी आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला उगाच प्रॉब्लेम होतो. पण त्यांच्यामुळे इतर जे चांगली लोक आहेत, जे खरोखर मेहनत घेत आहेत, त्यांचं नुकसान व्हायला नको असं मला वाटतंय. त्यामुळे त्या आपण पुढे प्रत्यक्ष भेटल्यावरती सांगणारच आहोत. आणि आपला प्रत्यक्ष संपर्क होणार आहे तो एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे. त्यासाठी तुम्हाला मी इथे एक QR कोड देतो आहे. त्या QR आणि एक लिंकही देतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्या लिंकद्वारे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊन राहा. पुढे ज्या काही अटी असतील त्या माणसाच्या त्या स्वभावानुसार त्या अटी असतील, तर त्या तुम्हाला मी त्या ग्रुपवरती सांगेन. तर त्यासाठी तुम्ही तिथे जाऊन जॉईन होऊन राहा. आणखी कसं की ही ऑफर ठराविक लोकांसाठी ठराविक वेळेसाठी राहील, कारण सध्या तरी माझ्याकडे वेळ आहे. पुढे जाऊन वेळ असेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे ही लिमिट संपल्यानंतर पुढे जाऊन काय असं तुम्ही विचारत असाल, तर त्याचं उत्तर माझ्याकडे आत्ताच नाहीये. तर तुम्ही आत्ताच या ग्रुपला जॉईन होऊन राहा. तुमच्या एखाद्या मित्राला जर या व्हिडिओचा फायदा होत असेल तर त्याच्यापर्यंत पोचवा. व्हिडिओ लाईक करून ठेवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत तुम्ही बघितला त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व छोट्या मोठ्या दादा ताईंचे, मित्रमैत्रिणींचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.